देवा माझ्या सौभाग्य देवतेनं माझ्या हातांचा माझ्या पायांचा छेद केलाय. तुझ्या मूर्तीचे चिन्ह विचिन्ह तुकडे केले. देवा क्षमा कर माझ्या सौभाग्य देवतेला. तुझ्या हस्त बघावी अवयाचं छेदन झालंय आणि तुझ्या देव गर्भात असणाऱ्या तुझ्या देवाची मूर्ती त्यात चिन्ह विचिन्ह तुकडे केले गेले. तुझ्या या देवाला पदस्पर्श करून तू नमस्कार. ज्या मूर्तीचे चिन्ह विचिन्ह तुकडे झाले त्यातील एक तुकडा वैकुंठापर्यंत माझ्याजवळ आला आणि तू आजवर मला आळवीते हे त्यानं तुम्हाला कथन केलं आणि मूर्तिमंत स्वरूपाने तुझा देव तुला दर्शन देण्यासाठी
खात्री करावी म्हणून यावं लागलं. अरे लक्ष्या, द्वारी तो तुझ्या नावाने हाक देतोय, तिथपर्यंत जा, त्याला नमस्कार कर, त्याची मनस्थिती पहा, त्यासोबत तुझ्या परिस्थितीचा विचार कर आणि चटकन सांगून मोकळी हो, मी इथं आलोय. स्वामी ही सारी माझ्या देवाची किंमत. स्वामी, माझ्या हातांचा नव्हे तर माझ्या पायांचा छेदन आपण केला, मग तेच पुरुष हात आणि पाय माझ्या देवाला म्हणजे वैकुंठीच्या नारायणाने मला पुरुष मला ते कळतंय, तुझी मागणी गेली तुला, तू वैकुंठात कशी गेली? त्या माझ्या देवाचं आगमन या माझ्या सदनात झालं. त्या तुझ्या देवाचं तोंड पाहण्याची इच्छा नाही. स्वामी, त्याला सांग. स्वामी, मी काय म्हणते, काय? मला मान्य आहे की तुमचं देवतांचं आणि तुमचं वैरत्व मग? आहे, पण आता देव सदनी आले, आपण तिथे एखादं दर्शन म्हणजे बंद करून टाकले कायमचं, कळलं? ऐक, त्या तुझ्या देवाला जाऊन सांग, म्हणावा जर अपमान होऊ नये इथं असं त्याला वाटतच आहे, तर त्याचा चालता येतो. करते का त्याला? मी नवरा आहे, अजून आहे, गेलं नाही. देवा, मी सौभाग्य देवतेला आपला निरोप सांगितला, तो असं का ओरडतोय? पण त्यांनी तुला निरोप दिला की तुझा अपमान इथं होऊ नये. असं जर का तुला वाटत असेल तर तू जा. वृंदे, मी तुला बघायच म्हणालोय, मान आणि अपमानाच्या पलीकडे मध्ये वस्तीस्थान आहे, त्याला जाऊन सांग मी स्वइच्छेनं आलोय, स्वइच्छेनं तिथून जाणार आहे, तू सांगणार आहे आणि मी जाणार असं नाही. जाऊन गेला ना बाबू. स्वामी, देवांना आपला संदेश मी सांगितला, मग पण देवाने प्रति संदेश तुम्हाला दिलाय. संदेश हो, पुन्हा देव माझ्या पण आता देव आले, देवांचं पण ऐकायला. काय म्हणाला? स्वामी, देव म्हणाले की स्वइच्छेनं मी इथं आलो, स्वइच्छेनं मी इथून जाणार, कुणाच्या सांगण्यानुसार मी जाणार. कुणाच्या म्हणजे यातील अधिकारी मी आहे, तू माझी बायको आहे, तुझ्या मनाला जायचो. आता सांग, माझा क्रोध जर जागृत झाला ना त्याची काही करणार नाही. म्हणावं आत्ताच्या आत्ता ताबडतोब चालतो. अरे नडते का त्याला? रागानं रागानं हसत राहते. आपला संदेश मी त्यांना दिला, पण त्यांनी प्रति संदेश मला दिला. माझा क्रोध अनावर होऊ देऊ नको, त्यापूर्वी तू इथून निघून जा. आणि नाही गेलो तर नाही गेला तर नको नको त्या शब्दाने मी तारणी करेन. वृंदे, त्याला जाऊन मला प्रति संदेश दे. तुझ्या शब्दकोशात जेवढे अपमानास्पद शब्द असतील त्याचा वापर कर आणि देवाचा अपमान कर. स्वामी, गेला असेल नाही, देव आहे. हे मला सांगायला आली? देवाने प्रति संदेश तुम्हाला दिला. अरे बायको माझी आहे, संदेश माझा द्यायचाय, ते ठरवाय. कळलं? तुला काही होणार नाही, कळतं मला. त्यांनी संदेश काय दिला माहिती? काय? तुमच्या शब्दकोशात जे शब्द असतील हा, त्या साऱ्या शब्दांचा वापर करून माझा होईल तेवढा
मग पण मी इथून जाणार नाही. जाणार नाही. बाजूला हो. नुसते शब्द नाही. बाजूला हो. वैकुंठीच्या इच्छा नव्हती तुझं तोंड नाही पाण्याची. पण काही काय असं ना आलास का तोड अरे हट्टपणा तुझा. ऐक, काय ते अजूनही मी सांगतोय, काय ते उगाच माझ्या क्रोधाला चेतावणी देण्यापेक्षा इथून निघून जा. जाणार नाही. जाणार नाही. कारण मी तुझ्यासाठी आलेलो नाही. अरे, मी माझ्या भक्तिनीसाठी इथं हो. आलो. आणि मी माझ्या भक्तिनीच्या सदनात आहे. वा, तुझ्यापर्यंत ऐक ना माझी. असू द्या. जाणार नाही. भक्ती माझी आहे. मग हिच्या समोर हा. तुझ्या हाताला धरे आणि आणि फडफडा, फडफडा, बाहेर. शुभास्ते बंधाना शुभास्ते बंधाना म्हणजे शुभास्ते बंधन. काय ते? मी तुला म्हणत आलोय ना, हा? ज्या ज्यावेळी माझ्या भक्तांचा असा तोल जाईल त्या त्यावेळी मी असं त्यांना हाती हा तोल ज्या ज्यावेळी जाईल मी सावरण्यास मी देव म्हणत नाही तुला. म्हणत नाही. मानणार पण नाही. काय म्हणतोस? तुला हरभरा ओढत नाही होतो. जमलं नाही. तुला राखून येत नाही. अजिबात जमलं नाही. तुझ्या मूर्तीचे तुकडे तुकडे केले. तो माहिती आहे मला. होय ना? हा. वैकुंठातून इथं आला आभारी आहे मी तुझा. असे कारण त्याचमुळे मी इथं पोहोचू शकलो. बरं. तू जर तुकडे गेला नसते हा. तर त्यातील एक तुकडा वैकुंठापर्यंत गेला नसता आणि त्याने मला पत्र नाही हे माझी ताकद आहे. तेव्हा तुकड्यात गेला. कळली तुझी ताकद. आता तुला पाय धरे आणि आणि थाट वैकुंठ. जिवेद शरदा शतम हा? जिवेद शरदा शतम बोला. जिवेद शरदा शतम. हा? दीर्घायुष्य वशिलाचा आशीर्वाद आहे. वृंदे काही उशिरानं का असेना बिचाराला आपली जागा कळली. प्रत्येक भक्ताचं काम देवाच्या पाया पडत असतं. योग्य वेळी नतमस्तक झाला शुभाशीर्वाद तुला. ही तुला दुर्बुद्धी आठवली. कोणती? गेला असतात हा. वाचला असतात. आता त्यात नाही ना तेव्हा मूर्तीने तुकडे गेले. आता नाही लागलो तुझ्या मी तुला आपली इच्छा परिपूर्ण जरूर करेन. देवा, तुझ्या माझी सौभाग्य देवता नको नको ते शब्दाने तुला तारण करताय. देवा, तो अपमान नाही मला तू सहन. निश्चिंत राहा. अजिबात चिंता करू नकोस. तुला मी सांगितलं. हा. कारण एका पतिव्रता स्त्री समोर पतीचा अपमान करणं मला योग्य वाटत नाही. अंतर्गृहाच्या ठिकाणी जा. चिंता करू नकोस. जा बाबा. जाणारी पावलं फिरावी याला कारण आहे तुला. देवा, तुझा अपमान माझी सौभाग्य देवता करेल. तू सहन मला होणार नाही. मान दिली असती. तरी देवा, प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला प्रिय असलेलं तिचं सौभाग्य मग या भक्तीची एकच इच्छा आहे. एकच विनंती तुला. माझं सौभाग्य सतीच ठेव. अरे मी तुला आशीर्वाद दिलाय. अखंड तुला मंडित सौभाग्यवती भव. तुझ्या सौभाग्याला या तुझ्या देवाकरवी केवळ गजराचं नाव लागेल. या मोठे माझ्या बाबतीत तुझ्या मनात वैमनस्य का म्हणून निर्माण झालंय? तुझ्या मनात द्वेष का निर्माण झालाय? तुझ्या ताई काही देवाला ना मी बनणार ना माझ्या बायकोला भजू हे कोण असं अपराध? अखिल देव देवतांनी तुझा केलाय. माझ्या
मी देव मानला नाही. तुझ्या मी तुझ्याबद्दल आता पण वेड्या सागर मंथन करण्यापूर्वी तुझ्या पितृदेवतेला या गोष्टीची कल्पनाही दिली होती आणि होणारा यात्रा कुर्बावतार धारण करून त्या कमी करण्याचा प्रयत्न या जगतपालकाने केलेला आहे. नकोच मनस्य स्वतःच्या मनामध्ये देवतेच्या बाबतीत ठरवतो. माझ्या नेत्रासमोर माझ्या बाबाचे आरक्त नेत्र दिसतंय आणि ते नेत्र शांत तेव्हाच होत आहे तेव्हा तुमचं अस्तित्व मी नष्ट विश्वात आहे. विश्वात देवतत्वावर कुणी मात करू शकणार नाही. देवतत्वावर मात करण्याचा जो बनवते आहे तो विनाश कुणी केली नसेल मातच करणार आहे. स्वतःचा नाही झाला तो थांबण्यासाठी सगळ्यात पालक मग आता श्रेष्ठ मी की तू? अरे तू जिंकलास, तू श्रेष्ठ आहेस म्हणून तुला सांगतोय. तुला जे काही हवं असेल माझ्याकडे बक्षीस म्हणून देतो. विश्वाचा देव तुला मी जिंकणार. विश्वाचा स्वामी मी आहे. तू काय देणार आता? म्हणजे मी तुला काही देऊ शकत नाही. मी तुला काही देऊ शकत नाही. देऊ शकत नाही. तुला जे काही हवं असेल ते माग देण्यासाठी मी तत्पर. लक्षात ठेव. मला म्हणून नव्हे पण जगाला कळायला हवं तू काही देणारा नव्हे म्हणून मागणार. मी काही देणार नव्हे. ते मागे ते जर दिलं ठीक आहे, दिलं नाही तर जगात लोक तुझी निंदा नालस्ती करते. हो ना? माग तरी मग मला ऐका जवळ मला एक नोकर तुझी इच्छा परिपूर्ण केली नाही. कधी नोकर हवा म्हटलं. हो ना? तुझं काम द्यायचंय. नोकर कोण हवा शोधून देतो. मी सांगणार मला हवा तो नोकर. हो ऐकत नाही. अजून मी त्याला सांगितलं नाही. सांगितलं आता सांगणार नाही. जो मला नोकर हवा तो अन्य कुणी नव्हे. तो नोकर तू हवाय. तू मी काय बोललो कळतं? प्रथमच म्हणालो होतो तू फक्त माग.
जलधर खरं सांग काय आता जर समजा कुणी पाहिलं तर बघणारा काय म्हणेल काय म्हणेल काय म्हणणार काय म्हणेल काय काय ऐकू मालक उभा आहे कसं आणि नोकर त्याच्या डाव्या बाजूला या क्षणपर्यंत तिकडचा मालक होता हा. आता नोकर होणार आहे अरे मालकाला आणि नोकर हा नोकराप्रमाणे असावाही लागतो आणि दिसावाही लागतो तेव्हा नोकर हा दिसावाच लागतो. हे, दिसावा लागतो. मालक तिकडचा इथला नाही बरोबर आहे. तेव्हा इथं नोकराप्रमाणे हे उतरून द्या मी हो मला म्हणतोय तू म्हणते काय तुला खरं सांगू काय? या कामाची सवय मला मुळी नाहीच कारण माझी भार्या लक्ष्मी हे सगळं करते. तुझं हा. लक्ष्मी सर्व करते तिला बोलून घेऊन भक्त नैवेद्य देतात तुझं झालं तिला बोलून घेऊन येऊ का गरज नाही का? ही उतरायला आहे इथं नोकराची गरज मला आहे मला कसं हाय. हा? हाय. हा. मी उतरे तू नाही जाते हे काम तू करणार आहे. तुला काम नव्हे हे, होय. हा विश्वाचा भार आहे होय. तो उतरताना जरा सांभाळून उतर. ए, आता सहज उचले सहज? कळले? सहज कर. मग सगळ्या गोष्टी सहज. सहज, सहज. सागर पाहिलं असेल ना हा तर पाहणारा काय म्हणणार काय म्हणणार काय म्हणणार सांग तू सांग काय म्हणणार काय तू सांग ना काय म्हणणार माहितीये काय म्हणणार? नोकरानं आपलं काम अगदी व्यवस्थित ज्याला येत नाही त्याला शिकवत होतो हा. कळलं हा तू शिकवितो अरे तुला येत नव्हतं ना हो, सवय. आता सवय कर आता उभा राहा काय करायचं का तुला ते? इथं उभा राहा नीट. हलायचं रे जरा थांब काय करतो बघा.
असा तुला हा वेश धारण करावा लागेल. अरे पण घोंगडी घेण्याचे फायदे काय? काय फायदे? हो. अरे वैकुंठात तुझं वस्तित्व. हो. या भूलोकी हिला जी किंमत आहे ना हा. तुला कळणार नाही. फार मोठी किंमत. अरे तुला पाऊस हा. पावसातही उपयोग, असू द्या ऊन हा, हा. उन्हात उपयोग, कसा करतात तो जरा दाखव. ते शिरला हा. तर झोपण्यासाठी उपयोग. फार उपयोग करून घेतो. घे डोकीवर घे. अरे पण कसं घेतो मला ध्यान नाही तर दाखव ना. काय करायचं मला कसं दाखव. डोकीवर घे काय करीन? कशी घेणार मला काय माहिती? कशी घेणार? घेऊन दाखव. नैवेद्य खाऊन बसतोय. हे बायको आहे तुला म्हणजे. काढू नको डोकीवर घे. हॅलो अरे पण हे घेऊन काय करायचं ते कुठं सांगितलं? सांग ना. केव्हा? इथं उभा राहा. हा उभा राहायचं. हा नंदेचा मान आहे. हो. आणि या मानाच्या द्वारावर हा. रात्रंदिवस तुला येण्या खऱ्या घालायचं. काय? हा अरे पण ते घालतात कसे? द्वार. हे पण माहित नाही. नाही रे अशी कामं मी तेव्हा केलेली नाहीत ना. आता तुला सांगितलं. पण एक प्रश्न आहे. थोडं इकडे आणि थोडं तिकडे का बघायचं? हा. समज तू इकडे येत असताना हा. कुणी दूरवरून मागून आला तर हा. दक्षता. पण तिकडे बघितलं तर मागून आला तर तसा इकडे आला की बघणार, इकडे गेला की बघणार. ठीक आहे. कळलं? बसायचं नाही. करायचं काय? मग ऐक. असं आहे रे खरं. वृंदेच्या महाराच्या समोर तुला घालायचंय जागृत पहारा. ज्या कर्तव्यासाठी जलदर जातोय ते कर्तव्य काय तू एक काम देऊन जातोयस खरं. हो. त्याचा मोबदला कोण देणार आहे? कुणाला मला. मोबदला नाही, म्हणजे पूर्ण अधिकार मिळेल. मी पगारी पूर्ण अधिकार. पूर्ण अधिकार. पूर्ण अधिकार माझ्या स्वाधीन आहेत. महाराच्या आत नाही बाहेर ते द्वारावर कळलं? हा ठीक आहे. मान्य. चालेल. मग ऐक. उर्वरित ज्या देवता आहे ते कर्तव्य अरे भक्ती करण्यासाठी विरोध करतोय पण त्या देवाला स्वतःच्या भक्तीच्या महाराच्या द्वाराशी द्वाररक्षक म्हणून ठेवलंय. अरे तुझ्यासारखा वेळा दुसरा कुणीच नाही. पण मला जे साध्य करायचं आहे हे दररोज मी साध्य करणार आहे. या वैकुंठच्या नारायणाच्या हस्ती तू काठी दिली ही काठी एक ना एक दिवस दररोज तुझ्याच पाठी लागणार आहे. या भक्तांसाठी